जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही 1,46,000 उमेदवारांनी विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक केले आहे. आता फक्त ह्या ठिकाणी आतुरता आहे, ती म्हणजे प्रेफरन्स जे लॉक केलेले आहे त्या प्रेफरन्समध्ये आपली निवड होणार की नाही. आपल्याला माहिती आहे की मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये अवघ्या 13 ते 14 दिवसामध्ये जी काही निवड यादी आहे तर ती सध्या पब्लिश झालेली होती. आता ह्या वेळेला देखील बघा, हा जो काही कालावधी आहे 13 ते 14 दिवसाचा, तर ह्या दिवसामध्ये आपल्याला निवड यादी पब्लिश होताना पाहायला मिळणार. कारण मागच्या वेळेस जे काही प्रेफरन्स होते तर ते प्रेफरन्स अनलिमिटेड होते. बऱ्याचशा उमेदवारांना 500-1000 पर्यंत प्रेफरन्स सध्या बघा आलेले होते आणि हे संपूर्णच्या संपूर्ण प्रेफरन्स सध्या लॉक देखील झाले होते. तेव्हा त्या ठिकाणी प्रेफरन्स जास्त असल्यामुळे एवढा दिवस लागला, परंतु आताच्या घडीला एक पद एक बिंदू असल्यामुळे या ठिकाणी जे काही प्रेफरन्स आहे ते लिमिटेड होते. म्हणजे आपल्याला 100 प्रेफरन्स या ठिकाणी विदाऊटचे आणि 50 प्रेफरन्स विथचे लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु काही उमेदवारांचे या ठिकाणी 100 पैकी 70, 50, 60 अशा पद्धतीने प्रेफरन्स जनरेट झाले होते. म्हणजे प्रेफरन्सची संख्या कमी आहे आणि मागच्या पदभरतीपेक्षा जे काही 2025च्या पदभरतीमध्ये प्रेफरन्स लॉक करणाऱ्या उमेदवारांची संख्या देखील कमी आहे. तर निश्चितच ह्याच्यासाठी बघा कमी कालावधी लागू शकतो. आपल्याला पुढच्या जे काही ह्या ठिकाणी 10 ते 15 दिवसामध्ये निवड यादी जी आहे तर ती ह्या ठिकाणी लागलेली पाहायला मिळू शकते. तर त्या अनुषंगाने जे काही आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि परीक्षा परिषदेच्या वतीने जी काही अंतर्गत प्रक्रिया आहे तर ती देखील सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाचा या ठिकाणी जो काही फेज 2 होणार आहे किंवा नाही तर त्या संदर्भात देखील या ठिकाणी उत्तर आलेलं आहे की फेज 2 जो आहे तर तो फेज 2 सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. तर सध्या एक महत्त्वाची या ठिकाणी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना पब्लिश झालेली आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या हायलाईट्स आपण बघणार आहोत. ही सूचना तुम्ही वाचली देखील असेल, परंतु ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची उमेदवारांसंदर्भात सूचना आहे तर ही 18/8/2026ची लेटेस्ट सूचना आहे त्यात देण्यात आली आहे. तर ह्याच्यामध्ये ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रियेसंदर्भात माहिती आहे. एकंदरीत इथे जे काही 1,70,000 उमेदवारांपैकी इथं 16 म्हणजे जे काही प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत 1,46,750 हे विदाऊट इंटरव्ह्यूचे उमेदवार आहे आणि विथ इंटरव्ह्यूचे 1,31,505 एवढ्या उमेदवारांनी सध्या बघा या ठिकाणी पोर्टलवर संपूर्ण जे काही प्राधान्यक्रम लॉक केलेले आहे. म्हणजे हे उमेदवार जे आहे तर हे खरे कॉम्पिटिशनमध्ये असणारे उमेदवार असणार आहे. त्यानंतर आपल्याला वेळोवेळी 6 तारखेपासून तर ह्या ठिकाणी 16 तारखेपर्यंत जो काही कालावधी देण्यात आला होता प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भात, तर त्या अनुषंगाने आपल्याला वैयक्तिक मेसेज वगैरे ह्या ठिकाणी देऊन देखील आपल्याला अवगत करण्यात आलं होतं. तर हे एक महत्त्वाचं बघा आयुक्त कार्यालयांच्या वतीने जे काही कामकाज आहे परीक्षा परिषदेच्या वतीने तर ते सध्या इथं करण्यात आलं होतं. त्यानंतर काही उमेदवारांची जी काही माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात बघा नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती. त्यांना त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याने विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत येण्यासाठी प्राधान्यक्रम उपलब्ध त्या ठिकाणी करून देण्यात आले होते. म्हणजे काही उमेदवारांनी जी काही पात्रता असेल किंवा योग्य रकान्यात त्या ठिकाणी माहिती नोंद न करता अन्य रकान्यात त्या ठिकाणी केलेली होती, तरी देखील त्यांची पात्रता योग्य त्या रकान्यात असल्याचे विचारात घेऊन त्यांना देखील प्राधान्यक्रम बघा जनरेट झाले होते. कारण बहुतेक उमेदवारांचे इतर जे काही सध्या सर्वसाधारण विषय होते तर त्या विषयाचे देखील प्राधान्यक्रम जनरेट झाले होते आणि जो त्यांचा स्पेशल विषय होता पदवीचा तर त्याच्यानुसार देखील प्राधान्यक्रम जनरेट झाले होते. तर ते आपापल्या पद्धतीने उमेदवारांनी सध्या बघा जे विषयाचे आलेले प्राधान्यक्रम आहे तर ते पदवी विषयाला चेक करून सध्या काही उमेदवारांनी या ठिकाणी नोंद केलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एक महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे काही फेज 2 संदर्भात बघा इथे जी माहिती देण्यात आली आहे. कारण बऱ्याचशा उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय सध्या जे माहिती होती तर त्या माहितीमध्ये चुकीच्या पद्धतीने सध्या जी काही माहिती आहे नजर चुकीने त्याच्यात टाकली गेली होती. तर आता फेज 2 मध्ये सेल्फ सर्टिफाय जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती जी आहे तर ती करता येणार आहे. त्याच्यासाठी हा 5 नंबरचा मुद्दा इथं देण्यात आला आहे की उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आहाराची नोंद स्वप्रमाणपत्रामध्ये केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र लॉक करण्याच्या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी असताना देखील त्यांनी योग्य त्या नोंदी
केल्या नाहीत अशा उमेदवारांना टप्पा 2 मधील पदभरतीच्या वेळी प्रमाणपत्रामध्ये योग्य त्या वैध दुरुस्ती नोंद करण्याची सुविधा देण्यात येईल. बरोबर, म्हणजे ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांचं प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक, व्यावसायिक आणि अन्य आहारते संदर्भात जर तुमच्या काही त्रुटी असेल किंवा माहिती जर चुकली असेल, तर तुम्हाला फेज 2 मध्ये जो काही होणार आहे टप्पा 2 मध्ये, त्याच्यामध्ये प्रमाणपत्रामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही वैध दुरुस्ती त्या ठिकाणी करता येणार आहे. तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला फक्त दुरुस्ती करता येणार आहे, त्याच्यामध्ये इतर कोणतीही नवीन माहिती ॲड करता येणार नाही. उदाहरणार्थ समजा तुमचं जर काही पात्रतेसंदर्भात असेल, टी पात्रता, सीटेट पात्रता किंवा इतर जे काही शैक्षणिक जर तुम्ही नवीन पात्रता त्या ठिकाणी धारण केली असेल, तर अशी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करता येणार नाही. मात्र प्रमाणपत्रामध्ये तुम्ही आता जी माहिती भरलेली आहे टप्पा 1 मध्ये, तर त्या माहितीमध्ये जर काही बदल असेल, तर त्याच्यामध्ये उदाहरणार्थ समजा तुमचं माध्यम चुकलेलं असेल किंवा एखादा विषय चुकलेला असेल, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला तिथं दुरुस्त करण्याला संधी इथं अवेलेबल होणार आहे. जेणेकरून फेज 2 मध्ये येणारे जे काही प्रेफरन्स असेल, प्राधान्यक्रम असेल, तर ते योग्य पद्धतीने इथं तुम्हाला येऊ शकते. म्हणजे ह्याच्यावरनं आपल्याला एक क्लिअर होते की जो काही फेज 2 आहे, तर तो फेज 2 सध्या बघा टप्पा 2 देखील इथं होणार आहे आणि टप्पा 2 मध्ये प्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती देखील सध्या इथं होणार आहे. तर हे एक महत्त्वाची आपल्यासाठी माहिती इथं होती. तसंच बघा, आपल्याला आता निवड प्रक्रियेचा जो काही पुढील टप्पा असणार आहे तो म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. सर्वसाधारण जी काही निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होत असल्याने मानवी हस्तक्षेप जो आहे तर कोणताही वाव सध्या असणार नाही, कारण संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे जी काही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे म्हणजे मेरिट लिस्ट, तर ती आता डायरेक्ट आपल्याला प्रसिद्ध होताना पाहायला मिळणार आहे. याला जास्त कालावधी लागणार नाही, कारण अंतर्गत जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मे बी इथं सुरू झालेली आहे. आपल्याला जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसात जी काही यादी असेल तर ती यादी इथं जाहीर झालेली पाहायला मिळेल. मुलाखतीशिवाय आपल्याला माहिती आहे की एकाच एक जे काही उमेदवार आहे ते त्या ठिकाणी निवड होणार आहे. म्हणजे डायरेक्ट ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही एकाच एक प्रमाणे प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या माहितीच्या आधारावर थेट त्या ठिकाणी शिफारस होणार आहे. त्यासाठी बघा, ह्या ठिकाणी निवडीसाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडून उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी करून पात्र ठरलेल्या उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित त्या ठिकाणी केले जाणार आहे. तर हे एक महत्त्वाचं आपल्याला इथं सूचना देण्यात आली आहे. तसंच इथे पुढे बघा, जे काही खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्था ज्या होत्या, ज्या संस्थेमध्ये ह्या ठिकाणी मुलाखत होणार आहे, तर त्यांची देखील इथं जी काही पुढे कार्यवाही करायची आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी गुण द्यायचे, तर त्या अनुषंगाने इथे माहिती देण्यात आली आहे. तर यापूर्वी खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये एकाच 10 उमेदवार सध्या शिफारस होत होते 2022च्या पदभरतीमध्ये, परंतु आताच्या वेळेला सध्या जे काही एकाच या ठिकाणी 3 जे उमेदवार आहेत तर ते शिफारस होणार आहे. मागच्या वेळेला एकच 10 उमेदवार शिफारस होत होते आणि 30 गुणांची सध्या बघा या ठिकाणी जी काही निवड प्रक्रियेसंदर्भात 30 गुणाच्या आधारावर तिथं संपूर्ण उमेदवारांना जे इंटरव्ह्यू प्रक्रिया असेल तर ती करायला पडत होती. परंतु आताच्या वेळेला फक्त या ठिकाणी एका जागेसाठी 3 उमेदवार त्या ठिकाणी जाणार आहे आणि जे टेट परीक्षेमध्ये ह्या ठिकाणी बघा जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांना परीक्षेतील गुण 75 गुण, त्यानंतर शैक्षणिकसाठी 7 गुण आणि आहारतेसाठी 8 गुण, मुलाखतीसाठी 10 गुण असे हे 100 गुणाच्या आधारावर उमेदवारांची इथं निवड होणार आहे. म्हणजे उमेदवाराच्या हातामध्ये एकंदरीत 90 गुण सध्या बघा या ठिकाणी असणार आहे आणि फक्त 10 गुण जे आहे तर ते शैक्षणिक संस्थेकडे सध्या बघा इंटरव्ह्यूसाठी असणार आहे. एकंदरीत तुमच्या शैक्षणिक पात्रता, त्यानंतर ह्या ठिकाणी व्यावसायिक पात्रता इत्यादी संपूर्ण गोष्टीसाठी तुम्हाला एकंदरीत 90 गुण सध्या बघा इथं दिले जाणार आहे आणि 10 गुण जे आहे तर ते फक्त इंटरव्ह्यूसाठी असणार आहे संस्थेकडे. तर ह्याच्या पद्धतीने तुमचं जे काही इंटरव्ह्यू राऊंडमध्ये आहे तर ते तुमचं सिलेक्शन अशा पद्धतीने तुम्हाला होणार आहे. तसंच बघा, इथं 2 गोष्टी एक महत्त्वाच्या देण्यात आल्या आहे की जे सध्या एखाद्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्तीने निवड करून देण्याचे आश्वासन दिले असेल किंवा खोटे प्रलोभन देत असेल तर त्यास प्रतिसाद देऊ नये, आपले नुकसान करून घेऊ नये असं देखील इथं बघा सूचना जी आहे देण्यात आलेली आहे. तसं निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास व लाचेची मागणी करीत असल्यास त्याला तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास टोल फ्री क्रमांक आहे या ठिकाणी 1064 यावर तातडीने संपर्क करावा. म्हणजे तिथं तुम्हाला कोणी
पैशाची मागणी केली किंवा मी शिक्षक भरतीमध्ये लावून देतो असं एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने जर तुम्हाला तिथं जर आवाहन केलं तर त्या संदर्भात तुम्ही या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तुम्ही कंप्लेंट असेल ती देखील तुम्ही करू शकतात. हे एक महत्त्वाचं बघा 10 नंबर आणि 11 नंबरचा मुद्दा इथं देण्यात आलेला आहे. तसंच बघा आपल्याला शैक्षणिक जे काही संस्था आहे तर त्याच्यामध्ये राज्यातील एकूण 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819च्या काही पदासाठी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे एकाच एक पदासाठी बघा या ठिकाणी जाहिरात त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे ज्या 76 संस्था आहेत तर अशा संस्थांनी डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये बघा त्या ठिकाणी जाहिरात दिल्यामुळे त्या संपूर्ण संस्थांचे या ठिकाणी शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन देखील या ठिकाणी आयुक्त कार्यालयाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने हार्दिक अभिनंदन केलेलं आहे. तर आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून ह्या ज्या काही संस्था आहेत 76 संस्था ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जाहिरात दिलेली होती तर अशा संस्थेचं आपण देखील आपल्या चॅनलच्या वतीने हार्दिक अभिनंदन करूया, जेणेकरून पुढचे फेज 2 मध्ये देखील अशाच पद्धतीने जास्तीत जास्त ज्या संस्था आहेत तर त्या संस्थांची जाहिरात वेकेन्सी जी आहे तर ती विदाऊटमध्ये या ठिकाणी येऊ. तसंच बघा जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांसंदर्भात देखील इथं म्हटलेलं आहे की प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले आहे. अशा उमेदवारांचे देखील या ठिकाणी धन्यवाद केलेले आहे आणि प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या निवडीसाठी विभागातर्फे शुभेच्छा देखील सध्या इथं देण्यात आलेल्या आहे. तर हे एक महत्त्वाचं बघा जे काही पत्र आहे किंवा जे बुलेटिन आहे तर इथं प्रसिद्ध झाले आहे. तर येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जी काही निवड यादी आहे तर ती निवड यादी इथं मे बी प्रसिद्ध होऊ शकते. कारण आता सूचनेच्या आधारावर या ठिकाणी संपूर्ण शिक्षक भरतीचा जो काही खुलासा आहे तर तो खुलासा इथं बघा करण्यात आलेला आहे. आता डायरेक्ट जी काही निवड यादी संदर्भात आपल्याला नोटिफिकेशन इथं मे बी येऊ शकतं. तर निश्चितच ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही पात्र उमेदवार आहेत तर त्यांची निवड सध्या बघा आपल्याला लवकरच होताना इथं पाहायला मिळेल. तर सध्या तुमच्याकडे आता शैक्षणिक जे काही कागदपत्र आहे तर ते तुम्ही रेडी करून ठेवा. त्या अनुषंगाने नेमकी कोणकोणती कागदपत्र लागतात तर त्या अनुषंगाने आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे, तो देखील तुम्ही बघून घ्या. जेणेकरून शैक्षणिक जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला संपूर्ण ऑरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. तर सेल्फ सर्टिफायमध्ये जी माहिती देण्यात आली त्याच्यानुसार डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.